काल रात्री दौंड तालुक्यात नव्यानं सुरू असलेल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळल्याची घटना घडलेली आहे। दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू होतं आणि या पुलाचे खांब कोसळलेत। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पुलाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंडगार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं। 21 कोटी रुपये खर्चून हे काम केलं जात होतं, मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळलेले आहेत। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, अजिंक्य, तू जसं आता सांगितलं की नगर आणि पुणे जिल्ह्याला जो ब्रिज जोडणार होता त्याच्या जे पुलाचं काम आहे ते सुरू आहे। खरं तर खांब त्या ठिकाणी टाकले गेलेले होते आणि ते खांब किती निकृष्ट दर्जाचे होते हे पहिल्याच पावसामध्ये जे आहे ते समोर आलेले आहे। भीमा नदीवर असलेला हा पुलाचं जे काम आहे ते भीमा नदीवर सुरू आहे। उन्हाळ्यामध्ये याचं काम सुरू झालं आणि खरं तर हे काम सुरू असताना नदीत पाणी नव्हतं, परंतु आता जे आहे ते पाऊस हळूहळू जो आहे तो पडू लागलेला आहे, नदीला पाणी येऊ लागलेलं आहे आणि पहिल्याच पावसात जो आहे तो खांब कोसळल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। याच्यामध्ये संबंधित ठेकेदारावरती काय कारवाई होणार असा प्रश्न जो आहे तो निर्माण होणार आहे। खरं तर हा जर पूल पूर्ण झाला असता आणि त्यानंतर जर एखादा अपघात झाला असता तर त्या अपघाताला जबाबदार कोण असा जो आहे तो प्रश्न इथले सातत्याने नागरिक विचारत आहेत। या घटनेचा जरी आणि या भागाचा या घटनेचा जो आहे ते तीव्र पडसाद जे सगळीकडे आहे ते नाराजी उमटत आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून ही नदी जी आहे ती कोरडी होती, आता पाऊस जो आहे तो हळूहळू पडू लागलेला आहे, नदीला पाणी येऊ लागलेलं आहे। याच पहिल्याच पावसात जे आहे ते पाणी कमी असताना भीमा नदीतला हा पूल कोसळलेला आहे। याला जबाबदार कोण, संबंधित ठेकेदारावरती काय कारवाई होणार असा जो आहे तो प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अजिंक्य, ठीक आहे जयदीप, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।